शशी गुपचूप आत गेली. स्टीलचा तांब्या भरून घेऊन आली. माझ्या पायावर पाणी ओतू लागली. चप्पल वगैरे धुवून टाकली. आज घरात आलो तरी शशी काहीच बोलली नाही. मला जरा अचंबा वाटला. रोज लाडे लाडे जवळ येणारी शशी आज गप्पगार होती. मलाही जरा बरं वाटलं. अगोदरच डोकं तापलं होतं. मी पाय वगैरे टॉवेलने पुसून पाटावर बसेपर्यंत तिनं ताट केलं. माझ्या पुढं ठेवलं. आज एकच ताट पाहून मी जरा गोंधळलोच. तुला नाही ताट केलं? मला भूक नाही. का? तब्येत बरी नाही? चांगली आहे. गुडघ्यावर हुनवटी टेकवत खाली पाहत म्हणाली. मी घास घेऊन चावू लागलो. आपण खोली बदलू, शशी एकाएकी म्हणाली. वाफेनं भांडे उडवावं तसा दचकलो. काय म्हणालीस? आपण ही खोली बदलू. का? मग तुम्ही रोज निम्म्या रात्रीचे येता, तोपर्यंत मी एकटी. एकाएकी तिचा स्वर दाटला. आवाजातल्या आत घुटमळला. तो रडायलाच लागली. कधी नव्हे ती तिची दशा पाहून मला घासच गिळेना. का? काय झालं का आज? हातात घास धरून म्हणालो. जरा वेळ शशी काहीच बोलली नाही. मग डोळे साफ पुशीत मान वर करीत म्हणाली. आज तो मला उलट सुलट बोलला. कोण? तो समोरच्या खोलीतला तुमचा जोडीदार. मला दिवाकरीचं शंका आली. मी तसाच तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. मघाशी पाणी भरायला नळावर गेले तर माझी बादली फेकून दिली. मागून येऊन त्याची दादागिरी. मी उलट बोलले तर एक थोबाडी दिली माझ्या. दटंगण शाही अन दिवाकर. शक्य नाही, हा लाल्याच असला पाहिजे. कोण? कोण लाल्या होता का हा? तो हरामखोर. त्यानं तुझ्यावर हात उगारला? मी चिडलोच. एकाएकी रक्त तापलं. शशीवर हात टाकावा म्हणजे काय? त्याला ती स्वतःची बायको वाटली का? बाजार बसवी, हरामखोर. तरी मघाशी एक शब्दही का बोलला नाही? मी तसाच हातातला घास ताटात टाकला आणि ताडकन उठलो. बघतोच हरामखोर लय माजलाय. बायकोवर हात टाकायला ती काय त्याला गावभवानी वाटली? मी दाराआडचा गज घेतला. रागाने इतका थरथरत होतं की दाराला डोक्याची धडक बसली तरी जाणवलं नाही. माझा रागाचा अवतार बघून शशी घाबरली. मला आडवी झाली. थांबा, कोठे निघालात? सोड मला, त्या भडव्याकडं बघतोच मी. शशीला मी जोरानं हिसडा दिला आणि धाडकन बाहेर आलो. शशी घाबरली. नका जाऊ म्हणाली, पण तसाच गेलो. हरामखोरकडे आज बघणारच होतो. बायकावर हात टाकतोय. काय वाटली शशी त्याला? शिव्या देत मी गज सावरीत म्युनिसिपाल्टीच्या त्या खांबाजवळ आली. बल्बच्या उजेडात लाल्या अजूनही खांबाला टेकून बसला होता. मघासारखंच तंगड्या फकटून. त्याला बघताच माझा सगळा राग अनावर झाला. गज सावरत मी ताडताड त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो. माझ्या येण्याची लाल्याने दखलच घेतली नाही. जणू त्याला माहीत होतं मी येणार म्हणून. किती निडर चेहरा त्याचा. लाल्या, तू माझ्या बायकोवर हात टाकलास? लाल्याने जळजळीत नजर माझ्यावर फेकली. त्याची ही ताट नजर मला अजिबात आवडली नाही. नाही, हरामखोर, बाया माणसावर हात टाकाय लाज वाटत नाही? मी खवळून शिवी हसडली. तसा लाल्या उठला. सिगारेट गटारीत फेकून देत माझं गचंड धरलं. कोणाला हरामखोर म्हणतोस? तुलाच म्हणतो. माझ्या बायकोवर हात का टाकलास? ती तुझी बायको आहे का? जरा समजाव त्या बाजार बसवीला. परत माझ्या नादी नकोस लागू म्हणाव. त्याने गुचंड सोडलं. चढला शशीला त्याने
बाजार बसवी म्हणावं. माझा रागाचा पारा, ती काय तुला बाजार बसवी वाटली? मी रागाच्या भरात हातातला गज ठाणकन त्याच्या डोक्यात हाणला. डोकंच फुटलं. रक्त घळाघळा ओघळलं. रक्त पाहून तोही खवळला. रागाने माझ्याकडे पाहिलं अन अंगावर धावून आला. खरं तर या मध्यरात्री त्याने माझ्या एकट्याचा खूनही पाडला असता, पण दिवाकर आणि बाळपिसे धावून आला. पाठोपाठ शशीही होतीच भेदरलेली. लाल्याने मला हात लावण्या अगोदर दिवाकरने त्याला धरलं आणि बाजूला सारलं, तरी लाल्या गरजत होता. सोड मला, बघतोच, हमरा खून निकलता है. साले साले को जिंदा नहीं छोडूंगा. छोड छोड मुझे. लाल्या दिवाकरच्या कवळीत उसळ्या मारित होता, पण दिवाकरने त्याला सोडला नाही. शशीनेही तोपर्यंत मला ढकलायला सुरुवात केली. चला चला, बघू घरी कोणाच्याही नादी लागताय. सोड, काय खाणार काय तो? त्याच्यासारखे 56 लावलेत मी. हरामखोर ठेर, तुझको दिखाता हूँ. मेरा नाम लाल्या है, लाल्या, समझे? लाल्या गरजत होता. अरे जा जा, देखूंगा तुझे जिंदा नहीं छोडूंगा. हरामजादे. लाल्या तडपडत होता. तोपर्यंत शशीने ढकलीत ढकलीत बोळापर्यंत आणलं. विनवणीच्या स्वरात ती बोलत होती. जास्त तमाशा दाखवणं मलाही आवडलं नाही, म्हणून मी घराकडं निघालो. लाल्या अजून गरजतच होता. चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.